आणि आता एक मोठी बातमी समोर येते। महाविकास आघाडीतील नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेसचा आता सुधाकर अडबालेंना पाठिंबा आहे का असा सवाल उपस्थित होतोय। कारण ठाकरे गटाच्या गंगाधर नाकाडे यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर नागपूर शिक्षक मतदारसंघाची जागा आता काँग्रेसकडे गेली आहे। काँग्रेस विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या सुधाकर अडबालेंना पाठिंबा देण्याची दाट शक्यता आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज अधिकृत घोषणा याबाबतची करणार आहेत। महाविकास आघाडीमध्ये नाट्यमय घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळते गंगाधर नाकाडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। त्यामुळे आता काँग्रेस नेमकं कोणाला पाठिंबा देणार हे पाहावं लागणार आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, काय सविस्तर अपडेट? नक्कीच काल शिक्षक मतदारसंघाच्या नागपूर विभागाचा उमेदवारी अर्ज परत घेण्याचा दिवस होता आणि काल आपण पाहिलं होतं की अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या। कारण नागपूरची ही जी जागा आहे गेली अनेक वर्ष जी आहे ती काँग्रेस लढता, मात्र यंदा महाविकास आघाडीच्या बैठकीत ही जागा सेनेला सोडण्यात आली होती। मात्र काँग्रेसने जी आहे ती जागा सोडण्याला नकार दिला होता आणि शेवटच्या क्षणाला म्हणजे उमेदवारी अर्ज परत 3 वाजता घ्यायचा होता, मात्र 2:15 वाजता जे आहे ते सेना भवनातून सेनेचे उमेदवार गंगाधर नाकाडे यांना फोन आला आणि त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। त्यानंतर जी आहे ती ही जागा आता काँग्रेससाठी महाविकास आघाडीकडून सोडण्यात आलेली आहे स्पष्ट झालेला। मात्र काँग्रेसचा उमेदवार कोण असेल हे अद्यापही गुलदस्त्यात आहे। आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जे आहेत याची अधिकृत घोषणा करतील। मात्र महाविकास आघाडीच्या आता रिंगणामध्ये 2 उमेदवार आहेत। त्यातला एक उमेदवार शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे, तर दुसरे जे आहेत ते सुधाकर अडबाले जे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे आहेत। या दोघांपैकी कोणाला काँग्रेस उमेदवारी देतं यावर आता मंथन होणार आहे। मात्र शिक्षक भारतीला जे आहे ते गेल्या पदवीधर निवडणुकीमध्ये काँग्रेसने या निवडणुकीत मदत करण्याचा जो आहे तो शब्द दिला होता आणि तो शब्द पाळण्यासाठी स्वतः शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील नागपुरात आलेले आहेत। आज ते नाना पटोले यांची भेट घेणार आहे। मात्र जी माहिती समोर येत आहे त्या माहितीनुसार काँग्रेसने जे आहे ते सुधाकर अडबाले जे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार आहेत त्यांना आपला पाठिंबा दिलेला आहे। मात्र काँग्रेसने याची अधिकृत घोषणा केलेली नाहीये। त्यामुळे निश्चितच आता काँग्रेसकडून नेमकी अधिकृत घोषणा कधी होते आणि काँग्रेस नेमकं कोणाला पाठिंबा देत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उदय, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये